नमस्कार सगळ्यांना. मी राज असनोडकर. आज उल्हासनगर महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू व्हायचं होतं, परंतु ते आता स्थगित झालेलं आहे. कालच उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी गणेश शिंपी आणि यशवंत सगळे या दोन अधिकाऱ्यांचा पदभार काढून घेतल्याचा निर्णय घेतला, आदेश दिला. आणि इतर जे अँटी करप्शननी पकडलेले, रंगेहात पकडलेले जे अधिकारी आहेत, तर त्यांच्याबद्दलची कार्यवाही सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येकाबद्दल निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी लेखी पत्र महापालिकेचं आलेलं आहे. आपण महानगरपालिका प्रशासनावरती विश्वास ठेवून आंदोलन स्थगित केलंय. आंदोलन रद्द केलेलं नाही, स्थगित केलेलं आहे. त्यामुळे हे जे कोणी 23 अधिकारी आहेत, कर्मचारी अधिकारी, तर त्यांच्या बाबतीमध्ये पुढच्या काळामध्ये काय होतं त्यावरती या आंदोलनाचा निर्णय पुन्हा होऊ शकतो. या दरम्यानच्या काळामध्ये मला अनेक लोकांनी संपर्क करून हे 23 अधिकारी कोण आहेत, त्यांची यादी मिळेल का, अशी विचारणा सुद्धा केली. मी मुद्दाम माध्यमांसमोर ही नावं घ्यायचं टाळलं, कारण कायद्याने बघा, लोक चळवळ ही कोणावरती वैयक्तिक हल्ले नाही करत. वैयक्तिक बदनामी करणं हा आमचा हेतू नसतो. अगदी मनीषा आव्हाडे यांच्या सुद्धा विरोधामध्ये टिप्पणी करताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड संयम राखला, परंतु आयुक्त म्हणून, आणि आपण एक IAS अधिकारी आहोत, आपल्या आई वडिलांनी मोठ्या कष्टाने आपल्याला IAS होण्यासाठी शिकवलेलं आहे. आपण वेळोवेळी त्यांचे उल्लेख करतो आई वडिलांचे, की कसं त्यांनी आम्हाला शिकवलं. तर तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी शिकवलेलं नाहीये, हे तुम्ही विसरता. आणि तुमचं जे काही चालू असतं पडद्याच्या आड, ते पडद्याच्या वर आलं तरी तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावत असता. आणि विषय काय, तर अँटी करप्शनने ज्यांना रंगेहात पकडलेलं आहे त्यांना महत्वाचे पदभार देऊ नयेत, अशी आम्ही तुम्हाला मागणी करत होतो. शासनाचे आदेश आहेत, सगळे संदर्भ तुम्हाला दिले, आणि त्यानंतर तुम्ही अडून राहता. मग तुमच्या विरोधात आम्हाला बोलावं लागतं, नाईलाज होतो. आनंद नाही वाटत या सगळ्याचा. एखाद्यावर वैयक्तिक हल्ला चढवताना, त्यातही त्या स्त्री अधिकारी असतील, तर थोडं मनाला वेदना होतात, परंतु नाईलाज, तुम्ही नाईलाज करता. तुम्ही जर तुमचं कर्तव्य म्हणून जर वेळच्या वेळी असे निर्णय घ्याल, तर मग हा संघर्षच होणार नाही. आणि मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतो, की कायद्याने बघा, लोक चळवळीला कोणावरही त्यांचं वैयक्तिक हल्ले चढवणं, चारित्र्य हनन करणं, बदनामी करणं, हे आम्हाला, माझ्या मनाला तरी पटत नाही. हा आमचा मार्ग नाहीये. अगदी कधी कधी काही कर्मचारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली जाते, त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं, कपडे फाडले जातात. या सगळ्याला कायद्याने बघा लोक चळवळीचा विरोध आहे. शेवटी प्रत्येकाला कुटुंब सुद्धा असतं, त्यांना मुलं बाळं आहेत, ती समजदार असतात, त्या सगळ्या बातम्या बघत असतात. या कर्मचारी अधिकारी जे आहेत, जे लोकांना सतावतात, पैशांसाठी त्यांच्या कामांची अडवणूक करतात, बघत नाहीत माणसं गरीब आहेत, अडलेली आहेत, रडवतात अक्षरशः लोकांना, सर्वसामान्य माणसांना. त्यांना खरं म्हणजे दयामाया दाखवताना एक कामा नाही, परंतु त्यांची मुलं जी आहेत, घरातले कुटुंबीय आहेत, त्यांचा ह्याच्यात काही दोष नाहीये. ते सहभागी आहेत, पण ते अजाणते आहेत, आणि त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचे आघात होऊ नये म्हणून आपण वैयक्तिक अटॅक टाळत असतो. त्याचा अर्थ या कर्मचारी अधिकाऱ्यांनी हा घेऊ नये की आम्ही संयमी आहोत, चांगुलपणाने वागतो म्हणजे आम्ही कमजोर आहोत. हे गैरसमजामध्ये वावरतात. ह्यांना असं वाटतं की पैशाच्या जीवावर आम्ही सगळी सिस्टम विकत घेणार आहोत, नेत्यांना मॅनेज करू शकतो. असं नाहीये. आम्ही आमचा जीवपणाला लावू शकतो, आमच्याकडे काही नाही. तर काय होतं, तुम्ही दीवार पिक्चर जर पाहिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचं, आणि त्याच्यात अमिताभ बच्चन मोठ्या अहंकाराने शशी कपूरला सांगत असतो की माझ्याकडे बंगला, मोटर, गाडी, पैसा, ताकद सगळं काय आहे, आणि तुझ्याकडे काय आहे. तर शशी कपूर त्यावेळेला त्याला उत्तर देतो, पोलीस अधिकारी असतो प्रामाणिक, की मेरे पास माँ है. आणि अख्खं थिएटर जे टाळ्या वाजवताना ते शशी कपूरच्या डायलॉगला वाजवतो. ते अमिताभ बच्चन हिरो असला आणि तो पॉप्युलर असला तरी त्याला ते टाळ्या नाही मिळत, शशी कपूरला मिळतात, मेरे पास माँ है. त्यामुळे कायद्याने बघा लोक चळवळ, किंवा राज असरोणकर सारखे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील,
त्यांना तुम्ही कमजोर समजत असाल, तुमच्याकडे पैसा पाणी, तुमच्याकडे राजकीय पाठबळ, या सगळ्या कदाचित सत्तेचं सुद्धा पाठबळ असेल, तर आमच्याकडे कायदा आहे. कायदा आमची आई आहे. कायदा आमचं सगळं काही आहे. कायदाच आमची ताकद आहे. आणि त्याला ते तुम्ही विसरू नये कधी. आणि त्याच्यासोबत हे तुम्ही विसरू नये की तुमच्या मागे जर आम्ही लागलो, पत्रव्यवहार केला, त्याचा मीडियामध्ये बातमी आल्या, तर तुमची मुलं बाळं सुद्धा त्या बातम्या बघत असतात. त्यांच्या मनावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे माझं स्वतःचं कळकळीचं आवाहन आहे की जे कोणी असे अधिकारी फक्त उल्हासनगर महानगरपालिकेत नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अँटी करप्शनने जर पकडलं असेल, तुम्ही पकडले गेला असाल, तर गपचूप कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये तुम्ही ड्युटी करा शांतपणे, तुमचा पगार तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही वशिलेबाजी करून, पैसा पाणी चारून तुम्ही गैरमार्गाने महत्वाच्या पदावर येणार असाल, तर तुमच्यावर लक्ष ठेवायला आम्ही इथे आहोत. आमचा लढा तुमच्या विरोधात नाहीये. आमचा लढा अव्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे. याची कायम तुमच्या मनामध्ये जाणीव असू द्या.